रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड़ा खाली क्या ना, बूम खाली क्या ना, अरे बूम खाली क्या थोड़ी सी बूम थोड़ी ऐसा तो मेरा ही सिर्फ क्यों कर रहे हो, हाथ छोड़ो तो अरे शूट करते ना. निवडणुकीचा निकाल आलेला आहे तो अत्यंत किती धक्कादायक आहे बूमच खाली नाही गेले लोकांनी. आणि हा धक्का केवळ ज्येष्ठ मागे जरा विरोधी पक्षाला नाही जनतेला सुद्धा धक्का बसलेला आहे. ह्याच्या फ्रेम मध्ये कदाचित सत्ताधारी विजयाचा आनंद मानित असले तरी जनतेनं हा निकाल स्वीकारला असे काही दिसत नाही. ईव्हीएमवर शंका यावी अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत. त्याची खातरजमा करावी लागणार आहे. असं काय 3 महिन्यामध्ये घडलं की एवढा मोठा बदल व्हावा. आम्ही लोक तर प्रत्येक मतदाराच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी आहोत. असं असताना असं घडलं काय, नेमकं काय बदल असा घडला, कोणत्या कारणानं लोकांनी अशा प्रकारचा निकाल दिला, असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी ईव्हीएमच्या बाबतीत शंकास्पद आम्हाला वाटत आहेत. आणि म्हणून माननीय आमचे अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा या बाबतीतलं शंका व्यक्त केलेली आहे. ती शंका माझ्याही मनामध्ये आहे. सर हिंदी नाही, काहीतरी हा घडलं हे तर वेगळं आहे. म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे, ही वस्तुस्थिती आहे. मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे. त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही, त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे? सर 40,000चं मतदान वाढलंय. या पराभवानंतर आता पुन्हा उभारी कशी असेल? नाही, उभारी होईल, कारण जनता निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका या बाबतीत आहेत. जनता आमच्या बरोबर राहील आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू. आणि पुन्हा एकदा जे काही भांडाफोड करायचं त्यांचं ते झाल्याशिवाय राहणार नाही खात्री मला आहे. सर एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषद घेत हात खाली घे. नाही, ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. तो ज्याचा त्याचा अधिकार असतो, स्वतःच्या बळावर लढायचं कसं बरोबर घेऊन जायचं. कशात आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू. जे योग्य असेल ते करू. परंतु हे सगळं अत्यंत वेगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे. एकनाथ शिंदे आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेतात. मुख्यमंत्री त्यांच्यामध्ये निवडला गेलेला नाही अजून देखील. अजूनपर्यंत मुख्यमंत्री निवडला गेलेला नाहीये. मुख्यमंत्री निवडला गेलेला नाही. काँग्रेसचे आमदार तुमच्या सोबत राहणार नाही असं भाजपचे नेते म्हणतात. असं आहे की त्यांना वाटतं तसं होणार नाही. काँग्रेसचे आमदार काँग्रेसबरोबर राहतील. जे एकनिष्ठ आहे ते तर राहतील. आपण मागचे अनुभव घेतलेला आहे. जे कोणी गेले त्यांनी उड्या मारलेले ते पूर्वीचा जुना इतिहास तेच गेलेले आहेत. त्यामुळे आम्हाला काही त्या बाबतीत शंका नाही. हे सर्व आमदार निश्चितपणे काँग्रेसबरोबर राहतील आणि सर्वजण एकत्र पद्धतीनं विरोध जो आहे, सत्तेला विरोध जो करायचा योग्य ठिकाणी तो विरोध करतील आणि जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील याची खात्री मला आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये. एकनाथ शिंदे पुढे नाराज असलेलं पाहायला शेवटी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे सगळं घडलेलं आहे. हेच अजूनही गांगरून गेलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यावेळेस आता
तो निर्णय करताना शेवटी ती तानातानी तर होणारच आहे. मुख्यमंत्री व्हावे असा दबाव केंद्र टाकला जातोय. अशी वर्गणूक होतोय की थोरात साहेबांची खूप दहशत होती मतदारसंघामध्ये आणि ती दहशत संपवण्याचं काम आम्ही केलंय. आता यावा असं आहे, मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, त्याचा किती गैरउपयोग करावा आणि संगमेर तालुक्यात दहशत होती असं म्हणावं, हे जनतेला माहिती आहे ना, माझ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. अरे हिंदी लेने दो यार. सर अशोक चव्हाण हिंदी में बोलिए. वक्तव्य केलं आहे की ज्यांनी मला ज्यांनी मला संपवलं आज त्यांचाच पराभव झालाय. नाही का, त्यांनी असं वक्तव्य त्रास दिला, असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना? त्यांचा कायम सन्मान होता, आम्ही कायम सन्मान ठेवला, शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा. काँग्रेस त्यांच्या मनातला हेतू साध्य करण्याकरता ते गेलेले. सर एकनाथ शिंदे आज मौन सोडतात आहेत. गेले 3 दिवस ते बोललेले नाहीत. महायुतीकडे सर्वाधिक बहुमत आहे, तरी देखील मुख्यमंत्री निवडला जात नाहीये. नाही ते आता मौन सोडतात तर काय बोलतात हे ऐकण्यास उत्सुक आहे आम्ही. सर हिंदी में जानना चाहेंगे, सर, एकनाथ EVM शिंदे अभी प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, आज कुछ बात करेंगे मुख्यमंत्री पद को लेकर? मुझे मालूम नहीं, अभी तो एकनाथ शिंदे जी हमारे अभी सीएम है, प्रभारी सीएम है, वो क्या बोलेंगे मुझे मालूम नहीं, लेकिन क्या बोलेंगे इसके लिए हमें इच्छा है सुनने के लिए कि क्या बोलने वाले हैं. सर ईवीएम को लेकर का जो एलिगेशन है आपको मल्लिकार्जुन खड़गे ने सवाल उठाए, क्या कहना? नहीं ना, वो सबूत जो दिखते हैं प्रथम दर्शनी उसमें तो कुछ ना कुछ ईवीएम के में प्रॉब्लम है ऐसा दिखता है. लोगों में भी संभ्रम है कि क्या हुआ है ऐसा कि ये रिजल्ट आया है. तो ईवीएम के बारे में तो संभ्रम है. माननीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने वही बोला है. इसको लेके कोई प्लान है क्या चेकिंग के लिए आप देंगे ये ईवीएम? हमने तो चेकिंग के लिए दे रहे हैं, लेकिन इसमें क्या निश्चित प्रॉब्लम है वो आज मुझे मालूम नहीं है, लेकिन हमारे लोग खोजेंगे जरूर, वो भंडाफोड़ हो जाएगा. सर ईव्हीएमच्या विरोधात काही आंदोलन करणार का आवाज नाही, उठवणार? माननीय अखिल भारतीय काँग्रेस कमेटी आणि प्रदेश काँग्रेस कमेटी सांगेल ते पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. थोड़ा सा अंबादास की तरफ से बयान दिया गया है कि खुद के दम पर लड़ना चाहिए था, खुद के दम पर लड़ना. ठीक है, अभी ये तो चलने वाला है. सोचते हैं कैसा करना चाहिए था, कैसा नहीं करना चाहिए था, ये तो सोचते हैं, उसमें उनकी सोच है. वो कांग्रेस के बड़े नेताओं की हार के सबसे ज़्यादा चर्चे हैं. ऐसे में सर ये जानना चाहेंगे कि जिस तरह से ये पूरा घटनाक्रम, क्या आप भी ईवीएम पर सवाल खड़े कर रहे हैं? क्या आप मुझे भी ईवीएम पर पूरा सवाल है, मेरे मन में भी लगता है कि कुछ न कुछ गड़बड़ तो है ही. सर मुख्यमंत्री पद को लेके एकनाथ शिंदे नाराज हैं, ऐसी बातें आ रही हैं कि उनको भी मुख्यमंत्री बनना है, क्या होगा? उन्होंने भी अपनी ताकत है उनकी, वो दिखाते होंगे वहाँ. ते नेता निवडतील की नाही हे मी कसं सांगू, परंतु आमचा गटनेत्याच्या बाबतीतला काहीतरी निर्णय होईल. सर परिवारवाद को लेकर कई बातें होती थी. अब एकनाथ शिंदे चाह रहे हैं कि शायद श्रीकांत शिंदे को उप मुख्यमंत्री बनाया जाए, ऐसी चर्चाएं चल रही हैं. आप क्या कहेंगे? ये मुझे आपने सुना है, मैंने सुना है अभी तक.